नमस्कार, मी तुमची मैत्रीण आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक एकदम वेगळा व्हिडिओ. जर तुम्ही प्लॅन करतात काश्मीर, मनाली किंवा औली अशा ठिकाणी जायला, बर्फाच्या डोंगरात जायला, तर तुम्हाला काय काय लागणार आहे. जेव्हा पण आपण असं एकदम थंडीच्या ठिकाणी जातो, आपल्याला स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी लेयरिंग करावी लागते. लेयर 1 2 3 4. जर जास्त थंडी असेल तर 4 लेयर, कमी थंडी असेल तर 3 लेयर आपल्याला पुरेशा असतात. हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. यात मी जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत ते मी डिकॅथलॉनमधून घेतलेले, म्हणून मी ते डिकॅथलॉनचेच प्रोडक्ट्सचं तुम्हाला मी रेफरन्स देते. सो आपण बघूया आपली सर्वात फर्स्ट लेअर जी आहे, ज्याला आपण बेस लेअर बोलतो, ती कशाची असते. ती असते थर्मल्सची. सो थर्मल्स जर तुम्ही बघाल, तुम्हाला मिळणार टॉपसाठी आणि बॉटमसाठी. हे बॉटमचं आहे, हे मी डिकॅथलॉनमधून घेतलेलं आहे बॉटम. हे टॉप आहे, हे पण डिकॅथलॉनमधून घेतलेलं आहे. सो हे जे क्वालिटीचे म्हणजे डिकॅथलॉनमध्ये आहेत ना, 2 क्वालिटीचे थर्मल्स आहेत. एक जे मी हे तुम्हाला दाखवते, जे 500 ईच पीस आहे, म्हणजे हे 500 हे 500 असं दोन्ही मिळून 1000. ही झाली एक क्वालिटी. दुसरी क्वालिटी जी आहे ती याची आहे, जो एक पीस 1000चा आहे. 1000 रुपीज 1 पीस. टॉप अँड अगेन बॉटम. हा असणार आहे आपला बेस लेअर. सो जर तुम्ही ह्या क्वालिटीचे घेतलात तर 1000 एक सेट तुमचा जाईल 2000चा. ह्या क्वालिटीचं घेतलात तर तुमचा एक सेट जाईल 1000चा. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तर आता प्रत्येकाच्या कम्फर्टनुसार आहे, कोणाला कोणते कम्फर्टेबल वाटत आहेत. बट हे वाले जे आहेत ना, ते आफ्टर सर्टन यूज थोडेसे लूज पडतात, म्हणजे घेतल्यावर जेवढे टाईट होते त्याच्यापेक्षा थोडेसे लूज पडतात. आणि हे वाले जे आहेत ते मी ऑब्झर्व केलं आहे की अजिबात लूज नाही पडत. घेताना ज्या फिटिंगचे आहेत, तुम्ही 10 वेळा घाला, 15-20 वेळा घाला, ते त्याच फिटिंगचे राहतात. थर्मल्स घेताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला बॉडी फिटिंग थर्मल्स घ्यायचे आहेत, बिकॉज हा तुमचा बेस लेअर आहे. बेसिकली हे काय काम करतात की आपल्या बॉडीमधली जी हीट आहे ती आपल्याच बॉडीमध्ये ठेवतात, ॲटमॉस्फिअरमध्ये ती जाऊ देत नाहीत. त्यासाठी थर्मल्स जे असतात ते बॉडी फिटिंग आपल्याला घ्यायची असतात. थर्मल्सची जी बेस लेअर आहे ती आहे आपली लेअर नंबर 1. ती झाल्याच्या नंतर आपण सेकंड लेअर म्हणून इधर आपले क्लोथ्स असे नॉर्मल आहेत ते घालू शकतो, और आपण डिरेक्टली जाऊ शकतो फ्लीसवर. सो फ्लीस म्हणजे हे एक नॉर्मल स्वेटरसारखं जॅकेट आहे. जर तुम्हाला थोडं एक्सपेन्स कमी करायचं असेल तर तुम्ही फ्लीसच्या ऐवजी नॉर्मल स्वेटर एक ऑप्शन म्हणून घालू शकता. सो हे जे तुम्ही बघता आहात हे आहे फ्लीस टॉप म्हणजे जॅकेट. ठीक आहे, हे पण डिकॅथलॉनमधून मी घेतलेलं. याची रेंज 700 to 800च्या मध्ये होती. सो हे झालं फ्लीस टॉप, जे आपण थर्मल्सवर किंवा नॉर्मल क्लोथ्सवर घालणार. आणि बॉटमसाठी फ्लीस पॅन्ट म्हणून पण एक येते. सो हे तुम्ही बघू शकता, फ्लीस पॅन्ट. ह्याची पण रेंज 700-800 अशी आहे. ही पॅन्ट जी आहे ना, ती तुम्ही थर्मल्सच्या वर, मग फ्लीस पॅन्ट आणि मग नॉर्मल जीन्स जे आपण घालतो त्यानुसार हे तुम्ही घालू शकता. याच्यानंतर येणार बेस लेअर थर्मल्स, नॉर्मल क्लोथ्स, फ्लीस लेअर. लास्ट लेअर जी आहे ती आहे जॅकेटची. सो जेव्हा तुम्ही जॅकेट घेणार तेव्हा तुम्हाला असं बघायचं आहे की ते स्नोप्रूफ असलं पाहिजे. स्नोफॉल झालं तर डिरेक्टली तुम्ही ते जॅकेटवरून तुमचं स्नो जाईल बाहेर आणि आतमध्ये काहीच जाणार नाही. तुम्हाला सेपरेट रेनकोट और अम्ब्रेला घ्यायची गरज नाही. सो जॅकेट घेताना स्नोप्रूफ जॅकेट घ्यायचं आहे, वॉटरप्रूफ घ्यायचे, आणि ते किती डिग्रीपर्यंत जाऊ शकतं हे तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे जॅकेट्स डिकॅथलॉनमध्ये कसे रेंज वाईज आहेत, -10चं 3500, -20चं अजून जास्त 6-7 हजार. सो डिपेंडिंग अपॉन की तुम्ही कुठे जातात तिकडचं टेम्परेचर एकदा चेक करा. जसं तुम्ही काश्मीरला जातात तर मग -10चं जॅकेटने तुमचं होऊन जाईल अलॉंग विथ द लेअरिंग पार्ट. आणि जर तुम्ही फिनलँड, युरोपला वगैरे जात असाल तर मग तुम्हाला -20चं वगैरे जॅकेट लागू शकतं. सो एकदा तिथे टेम्परेचर किती आहे ते चेक करा, अँड देन त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला काय पाहिजे. सो आपली जी लास्ट लेअर आहे ती असणार आहे स्नोप्रूफ जॅकेट्सची.
जे की असं आहे. हे मी डिकॅथलॉनमधून घेतलेलं नाही आहे, हे मी मिंत्रावरनं ऑर्डर केलेलं. पण डिकॅथलॉनमध्ये पण जॅकेट्स आहेत असे. सो याचं जर तुम्ही मटेरियल जवळून बघाल, हे वॉटरप्रूफ आहे, स्नोप्रूफ आहे. दॅट्स द जॉब. ते तुम्हाला स्नोपासून हे मी वापरलंसुद्धा आहे. तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकतात, मी स्नोफॉलमध्ये हे जॅकेट वापरलं आहे. स्नो अजिबात आज जात नाही आणि हे -10पर्यंत चालतं. सो काश्मीर किंवा मनाली, इंडियामध्ये तुम्ही जर जात असाल बर्फाच्या ठिकाणी, -10चं जॅकेट तुम्हाला पुरून जाईल. आत्ता याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे आहे स्नो पॅन्ट. येस, स्नो पॅन्ट, ज्याला हिमालयन पॅन्टसुद्धा बोलतात, जे जनरली ट्रेकर्स वापरतात. सो काय होतं की जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, जीन्स वगैरे नॉर्मल आपण घालतो ना, तर स्नोमध्ये ती ओली होऊन जाते आणि मग ती खूप चिकचिक असं होतं आणि ते ओलं थंड पण आपल्याला वाटतं. सो ते खूप अनकम्फर्टेबल होऊन जातं. सो त्याच्यासाठी हा एक ऑप्शन असतो स्नो पॅन्टचा. सो ही स्नो पॅन्ट जी आहे ती वॉटरप्रूफ आहे, स्नोप्रूफ आहे आणि ही मी वापरली आहे बर्फात. ही पण डिकॅथलॉनमधून आहे. ही आय थिंक 1000 रुपीज होती. सो हे जे तुम्ही घालतात ना, तर अजिबात बर्फ तुमच्या आतमध्ये जात नाही आणि याच्या आतमध्ये तुम्हाला जीन्स घालायची गरज नाही आहे, नाही फ्लीस पॅन्ट घालायची गरज आहे. बिकॉज ह्याच्या आतलं जे मटेरियल आहे, जे तुम्ही बघू शकतात, ते फ्लीसचंच आहे. सो तुम्ही जर ही पॅन्ट घेणार असाल तर फक्त थर्मल्स आणि त्यावर ही पॅन्ट घातला तर तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला स्नो प्रोटेक्शनसुद्धा मिळेल आणि थंडीसुद्धा लागणार नाही. हे जर तुम्ही घेणार नसाल तर मग तुम्हाला थर्मल्स, फ्लीस अँड देन जीन्स घालावी लागेल आणि ती जीन्स ओली होईल आणि चिकचिक होऊ शकते. सो ही झाली स्नो पॅन्ट आपली. आता वळूया आपण शूजकडे. सो स्नोमध्ये जेव्हा तुम्ही जाणार, 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्ही इथून नॉर्मल स्पोर्ट शूज घालून जावा आणि तिथे जाऊन रेंट करा, किंवा तुम्ही इथूनच घेऊन जावा. सो रेंटिंग इज ऑल्सो गुड ऑप्शन जर तुमचं थोडं बजेटमध्ये तुम्ही स्ट्रिक्ट आहात तर. बट अदरवाईज स्वतःचे शूज घेऊन गेलात तर ते तुम्हाला कम्फर्ट देतील, तुमच्याकडे नेहमी सोबत असतील, अँड दॅट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. सो हे जे आहेत स्नो शूज, हे सुद्धा मी डिकॅथलॉनमधून घेतलेले. आम्ही रेंट आऊट नाही केले बिकॉज आम्ही मेन चिलाई कलांमध्ये काश्मीरमध्ये गेलेलो अँड डेली रेंट आऊट करणं चांगलं ऑप्शन नाही आम्हाला वाटलं. सो आम्ही हे खरेदी केले डिकॅथलॉनमधून. ह्याच्यामध्ये जी तुमची नॉर्मल शूजची साईज असते ना, त्याच्यापेक्षा 1 किंवा 2 साईज जास्तच तुम्ही घ्या, बिकॉज याच्यातमध्ये तुम्हाला सॉक्स पण घालायचे. हे शूज मी तुम्हाला दाखवते जवळून. सो हे जे बाहेरचं मटेरियल आहे हे वॉटरप्रूफ आहे, स्नोप्रूफ आहे. मी हे शूज घालून रिव्हरमध्ये सुद्धा गेलेले, तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकतात, आणि आतमध्ये अजिबात थंड जाणवलं नाही, पाणी अजिबात आलं नाही. आणि ही जी आतमधली लेयर आहे ही फर टाईप आहे. म्हणजे तुम्ही सॉक्स नाही घातलात, नुसते शूज जरी घातलात ना तरी थंडीपासून थोडं प्रोटेक्शन तुम्हाला मिळतं. बट सॉक्स स्किप नाही करायचे आहेत, आपल्याला घालायचे आहेत सॉक्ससुद्धा. सो हे झाले शूज. हे आहेत 3500चे पेअर. आणि स्नो शूजचं जर तुम्ही बघितलात तर हीच रेंज आहे. मी सुद्धा ट्राय केलेलं बेसिक टू बेसिक घ्यायची. एक तुम्हाला मिळतात 2500वाले, सो ते तुम्ही सुद्धा घालून बघू शकतात. बट ते पायाला थोडे हेवी वाटले, हे वाले खूप कम्फर्टेबल वाटले. आम्ही फुल डे घातलेले, पूर्ण स्नोमध्ये, मी नीपर्यंत स्नोमध्ये गेलेली, तरी याच्यातमध्ये स्नो अजिबात गेला नाही. सो स्नो शूज. आता हे जे मेन मोठं घालून झाल्याच्या नंतर आपल्याला छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायचं, म्हणजे आपले हाताला आपल्याला थंडी लागू नये. सो म्हणून हे बघा, हे असे वुलन ग्लव्ज आपण घेऊन जाऊ शकतो. हे वुलन ग्लव्ज आहेत, तुम्हाला नॉर्मल सिच्युएशनमध्ये चालतील, पण जर तुम्ही स्नोमध्ये जायचा विचार करत असाल तर हे ग्लोव्ज तुम्हाला नाही चालणार. तुम्हाला स्नोप्रूफ ग्लोव्ज घ्यावे लागणार, जे की डिकॅथलॉनमध्ये अवेलेबल आहेत, पण थोडे हायर रेंजचे आहेत. म्हणजे ते 900पासून सुरू होऊन 1500पर्यंत असे आहेत. सो मी ते नाही घेतलेले. मी काय केलं की नॉर्मलसाठी मी हे ग्लोव्ज इथून घेऊन गेली आणि तिथे गेल्यावर मी लोकल तिकडे विकत घेतले स्नो ग्लोव्ज, जे की असे आहेत. सो हे सुद्धा स्नोप्रूफ आहेत, बट याच्या आतमध्ये तुम्हाला गार लागतं, तुम्हाला थंडी लागते. स्नो आतमध्ये जात नाही, बट ते टेम्परेचरचं सेन्सेशन तुम्हाला आतमध्ये मिळतं. हे 100 रुपयाला मिळाले. सो डिफरन्स तर असणारच आहे डिकॅथलॉनच्या क्वालिटीमध्ये आणि या ग्लोव्समध्ये.
डिकॅथलॉनचे कसे असतात की आतमधून त्याला फर असते, सो जेणेकरून ते थंड पण तुम्हाला लागत नाही आणि स्नो प्रोटेक्शन पण मिळतं. बट ते 1500चे होते अँड हे फक्त 100 रुपयाचे होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमधून स्नो फील होतो थंड थंड, बट हात ओले नाही होत. सो तुम्ही हे करू शकता. आणि ते थोडे ग्लव्ससारखे असतात, म्हणजे जे क्रिकेटचे कसे असतात थोडं मोबिलिटी कमी होते त्या ग्लोव्समध्ये. यांचं असं नाही आहे, हे सॉफ्ट आहेत, तुम्ही इझिली बर्फात खेळू शकतात. फक्त जेव्हा तुमचे हात गार पडतील मग तुम्हाला पुसून पटकन ते वुलन ग्लोव्समध्ये टाकावे लागतील. सो हे झाले ग्लोव्स. देन आपल्याला सॉक्स लागणार पायात, वुलन सॉक्स असे. हे तर मी नॉर्मल लोकल शॉपमधून विकत घेतले आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही डिकॅथलॉनमधून घेऊ शकतात. मला वाटलं ह्यानेसुद्धा काम माझं झालं, सो मी हे नव्हतं घेतलं डिकॅथलॉनमधून. आता डिपेंडिंग किती थंडी आहे, तुम्ही एकतर एक सॉक घालू शकतात किंवा मग डबल तुम्ही करू शकता लेअरिंग म्हणून पायातसुद्धा. आपल्याला नंतर लागणार आहे कॅप, वुलन कॅप, टू प्रोटेक्ट हेड इयर्स. त्याची हुडीची म्हणजे जे जॅकेट आहे आपलं स्नोचं त्याची कॅप असतेच, बट ॲज अन एक्स्ट्रा प्रोटेक्शन किंवा कधी कधी ती कॅप जनरली मोठी असते, सो ती जर तुम्हाला नसेल ठेवायची डोक्यावर कंटिन्युअसली तर तुम्हाला ही अशी एक ॲडिशनल वुलन कॅप घेऊन जावी लागेल. ही पण नॉर्मल शॉपमध्ये, लोकल शॉपमध्ये आपल्याला मिळेल. देन मी हे असं समथिंग क्यूट घेऊन गेलेले, जे की इयर कवर्स आहे. सो दिस ओपन अप लाईक दिस अँड मग आपण याला हे असं घालू शकतो. याने काय होतं की जेव्हा आपण गुलमर्ग किंवा असं स्नो माउंटेन्सवर जातो जिथे हवा खूप जास्त आहे, तुमची जी नॉर्मल हुडीची कॅप आहे ती उडून जाते, नॉर्मल तुमची वुलन कॅप्स तेही उडून जाण्याची शक्यता असते. आणि देन तुमचे जे कान आहेत त्याला खूप थंड हवा लागते जी सहन नाही होत. सो जर आपण हे असं काहीतरी घेऊन गेलो, हे किंवा जे कान टोपी असते किंवा मफलर असतं, असं काहीतरी आपण घेऊन गेलो तर आपल्या कानांना प्रोटेक्शन राहतं. तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकतात की मी हे खूप वेळा यूज केलं आहे. आणि हे फरचं असं आहे, हे पण लोकल मार्केटमधूनच घेतलं आहे, 150 रुपीजच्या आसपास, आणि खूप क्यूट वाटत होतं. सो मी हे असे 2 घेऊन गेलेली, हे आणि हे. आणि यानंतर इथे लास्ट जे खूप इम्पॉर्टंट आहेत, बॉडी वॉर्मर्स. हे डिकॅथलॉनमध्ये अवेलेबल आहेत. हे प्लेनमध्ये अलाउड आहेत, बट फक्त चेक इन लगेजमध्ये. सो केबिनमध्ये तुम्हाला नाही घेऊन जायचे, तुम्ही जर घेऊन जातात तर तुम्ही चेक इन लगेजमधून घेऊन जावा. आता याच्यामध्ये टाईप्स असतात. हा जो आहे बॉडीचा आहे, बॉडीचा येतो, हातांचा येतो, पायांचा येतो. सो हे जर तुम्ही बघितलात, मी सगळेचेच थोडे ठेवले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. हा जो आहे तो आहे बॉडीचा. इथे तुम्ही बघू शकता की हे असं तुम्हाला ॲबडमनवर म्हणजे पोटावर लावायचा आहे. हा एवढ्या साईजचा येतो, एवढ्या साईजचा. हे तुम्हाला फाडायचं आहे, त्यातमध्ये आतून जे येणार ते थोडंसं असं घासायचं आहे. त्याला एक चिकटपट्टीसारखं एका साईडला असतं, ते काढायचं आहे. आणि मग तुमचे जे थर्मल्स तुम्ही घालणार त्याच्यावर तुम्हाला लावायचं. हे डायरेक्ट बॉडीवर लावायचं नाही आहे, त्याने चटके बसतात. सो जर तुम्हाला चटके खायचे असतील तर ठीक आहे, बट अदरवाईज नॉर्मल बॉडीवर नाही लावायचं, हे थर्मल्सवर लावायचे किंवा मग फ्लीसवर लावायचे, कोणत्याही कपड्यांच्या मध्ये. आणि हे तुम्हाला जवळजवळ तुम्ही बघू शकतात, बॉडीचे जे आहेत ते 10 तास तुम्हाला गरम ठेवतं. आणि मी हे रोज लावलेले काश्मीरला, अलॉंग विथ द लेयर्स जे पण आपण डिस्कस केले ते घालून मी हे लावलेलं, बिकॉज तेव्हा चिलाई कलान चालू होता, खूप थंडी होती आणि हे खूप चांगलं वर्क करत होतं. सेकंड जे आहे ते आहे असं पायाचं, सॉक्समध्ये तुम्हाला हे घालायचं आहे. आणि हे जर तुम्ही बघाल तर हे 5 तास चालतं, पायाचं जे आहे ते. ओके, हे पण अगेन सेम तुम्हाला टिअर करायचं आहे, चिकटपट्टी काढायची, रब करायचं आहे आणि 2 सॉक्सच्या मध्ये लावायचे. जे म्हणजे हे कसं होतं, एक सॉक्स तुम्ही घातलात पायात, त्याच्यावर हे लावलं, त्याच्यावर दुसरा सॉक्स घालायचा आणि मग शूज घालायचे. असं जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला खूप चांगलं हीटअप करतं तुमच्या पायांना आणि तुमचे पाय गार पडत नाहीत. तिसरं जे आहे ते आहे हातांचं. हे पण तुम्हाला
6 तास गरम ठेवतो एकदा तुम्ही फोडल्यावर. सो आता हे कसं आहे ना, हे थोडं मल्टीपर्पज आहे. ग्लव्समध्ये तुम्ही टाकू शकतात, बट ते खूप अनकम्फर्टेबल होऊन जातं की आता 2 ग्लव्स घाला आणि त्याच्यामध्ये परत हे घाला. सो तुम्ही काय करू शकता की हे तुम्ही घेऊन जावा तुमच्या नॉर्मल पॉकेटमधून, आणि जेव्हा खूप जास्त थंडी वाटेल, तुमचे हात गार पडत आहेत, सो हे तुम्ही फाडून जस्ट रब करू शकतात आणि मग ते जॅकेटच्या खिशात वगैरे ठेवून त्याच्यात हात तुम्ही ठेवू शकतात. बॉडीमध्ये हा जो बॉडीचा आहे तो एक बॉक्स असतो 600 रुपयाचा. याच्यामध्ये तुम्हाला 10 मिळतात. एका पॅकेटमध्ये एक, असे टोटल 10 पॅकेट मिळणार तुम्हाला बॉक्समध्ये. 600 रुपयाला 10. हाताचे जे आहेत, आणि हे हाताचे म्हणा किंवा पायाचे म्हणा, याचं तुम्हाला एका पॅकेटमध्ये जोडी असते, म्हणजे एका याच्यात 2 आहेत आणि असे 5 पॅकेट आहेत. म्हणजे तुम्हाला एका बॉक्समध्ये 5 जोड्या मिळतात, जे की टोटल परत 10च होते. आणि हे तुम्हाला मिळतात 400 रुपयात. 400. आणि डिकॅथलॉनमध्ये असं पण आहे की एक मिक्स अँड मॅचचं पण पेअर मिळतं की ज्याच्यामध्ये मिक्स असतात सगळे. सो तुम्हाला किती गरज आहे, तुम्ही किती दिवसांसाठी जातात, त्यानुसार तुम्ही हे घेऊन जाऊ शकतात. मध्ये अगेन जसं मी बोलली, फक्त चेक इन लगेजमध्ये अलाउड आहेत, केबिनमध्ये नाही. जर तुम्ही वैष्णोदेवीला जाणार असाल, जे आम्ही गेलेलो, तर हे जे बॉडी वॉर्मर्स आहेत, तुम्ही चढून जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता. बट तुम्ही जर वैष्णोदेवीला पण हेलिकॉप्टरने जाणार असाल तर तिथे हे अलाउड नाही आहेत. हेलिकॉप्टरमध्ये कशातही अलाउड नाही आहेत, ते तुम्हाला काढून ठेवायला सांगतात. सो वैष्णोदेवीला हेलिकॉप्टरने जाणार असाल तर हे घेऊन नका जाऊ. बट नॉर्मल थंडीच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही जातात तर मी सजेस्ट करेन की तुम्ही हे घेऊन जा. सो हे झालं आपलं की पूर्ण थंडी स्नोमध्ये जाताना आपल्याला आपण एवढं घेऊन जातो आहे. आता रात्री जेव्हा तुम्ही हॉटेल्सवर असणार तेव्हा मोस्टली तिथे हीटर्स असतील, बट जर तुम्ही डिपेंड करता ना तुम्ही कोणतं हॉटेल घेतात. कोणत्या हॉटेलवर जर फक्त इलेक्ट्रिक ब्लँकेट असेल, हीटर नसेल, तर तुम्हाला तिथेही स्वेटर घालून झोपायची वेळ येऊ शकते. सो त्याच्यासाठी हे असे जॅकेट्स वगैरे एवढे कम्फर्टेबल नसतील. एक तर फ्लीस तुम्ही वापरू शकतात, किंवा असे मग नॉर्मल हुडीज वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. हे हुडी मी डिकॅथलॉनमधून घेतलेलं. घ्यायचीच गरज नाही. तुमचे जे काही नॉर्मल स्वेटर्स आहेत, शॉल आहे, ते असं तुम्ही काही यूज करू शकतात. सो जेव्हा अशा थंडीच्या ठिकाणी जातात, बेटर आहे की तुम्ही थोडं जास्त थंडीचे कपडे घेऊन जावा. लगेज थोडं जास्त होईल, बट त्या क्षणी तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमच्याकडे सगळं असेल. तुम्हाला जर डिकॅथलॉनपेक्षा दुसरं कोणतं ऑप्शन फिजिबल वाटतंय, दुसरं सोयीस्कर वाटतंय, तर तुम्ही ते त्या कंपनीचे घेऊ शकतात, तसे प्रोडक्ट घेऊ शकतात. पण एवढे लेयर्स तर आपल्याला करावेच लागतील. जर आपल्याला थंडीमध्ये मजा करायची आहे, बर्फात मजा करायची आहे, आणि आपल्याला थंडी लागून नाही द्यायची स्वतःला, तर एवढं आपल्याला घेऊन जावंच लागतं. जर नसेल घेऊन जायचं तर मग तुम्ही जसं मी बोलली, जॅकेट अँड शूज हे रेंट आउट करू शकतात. ते तुम्ही भाड्याने घेऊ शकतात. बट थर्मल्स आणि फ्लीस हे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही घेऊन जावं, सगळ्यांनी घेऊन जावं. बिकॉज तिथे जाऊन मग नंतर थंडी लागली आणि आपण हॉटेलच्या बाहेरच जाऊ नाही शकलो तर त्याचा काही यूजच होणार नाही, राईट. आपण एवढे पैसे खर्च करून तिथे जातोच आहे, तर जास्तीत जास्त एन्जॉय करायला अजून थोडं इन्व्हेस्ट करूया. मी तुम्हाला एक माझा फोटो दाखवेन की मोस्टली मी ते साईडला फोटो लावेन की एवढे सगळे कपडे घातल्यावर आपण कसे दिसतो ते. बट तेवढं घालणं गरजेचंच आहे 30% वाचायचं असेल तर. कारण आता तुम्ही कुठून कुठून जाता त्यानुसार सुद्धा डिपेंड करतं. मी मुंबईहून गेलेले, मुंबईमध्ये अजिबात थंडी नसते, अजिबात थंडी नाही. ते खूप थंडीमध्ये जाताना एवढी तयारी करून जाऊ शकते. जर तुमच्या बॉडीला सवय असेल थंडीची तर एखादी लेअर तुम्ही कमी करू शकतात. बट अगेन ते तुमच्यावर डिपेंड करतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.